श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध. दशक 12वा. समास पहिला. दशक 12वा. विवेक वैराग्य. माणसाची तारीफ अशी आहे की त्याचे जीवन मगरीप्रमाणे जलस्थलवासी म्हणजे दुहेरी आहे. मगर जितक्या सहजपणे पाण्यात राहते तितक्याच सहजपणाने ती जमिनीवर वावरते. माणूस देखील जितक्या सहजपणे इंद्रिय गोचर दृश्य जगात वावरतो तितक्या सहजपणाने तो अतिंद्रिय अदृश्य जगात वावरतो. इंद्रिय गोचर दृश्य जग इतर प्राणी व माणसे आणि पंचभूतात्मक जड वस्तू यांचे बनलेले असते, तर अतिंद्रिय अदृश्य जग केवळ संकल्पनांचे बनलेले असते. मानवी जीवनाच्या या दोन अंगांना प्रपंच व परमार्थ अशी नावे आहेत. ही दोन अंगे एकमेकांवर अवलंबून असली तरी संकल्पनांचे जगत जड वस्तूंच्या जगतापेक्षा खचितच श्रेष्ठ आहे. माणसांच्या संकल्पनांचे जगत त्याच्या विवेक शक्तीमधून निर्माण होते, म्हणून श्री समर्थांनी न कंटाळता पुन्हा पुन्हा विवेकावर भर दिला आहे. या दशकामध्ये असे दाखवले आहे की प्रपंच सांभाळून जो परमार्थ करतो त्याचे जीवन अधिक संपन्न व सर्वंकष असते. प्रपंचात काय किंवा परमार्थात काय, विवेक ही फार मोठी शक्ती आहे. श्री समर्थांचे अगदी स्पष्टपणे सांगणे असे आहे की व्यवहारामधील कमनशीब बहुतांशी आपल्या वागणुकीचे अविवेकीपणाचे फळ असते. माणूस प्रयत्न करतो पण तो अचूक यत्न नसतो, म्हणून त्याला अपयश येते. शांतपणे विचार करून प्रयत्नांची बरोबर दिशा ठरवावी, त्या दिशेने अचूक प्रयत्न करावा, प्रसंग ओळखून वागावे, दुसऱ्यासाठी थोडी झीज सोसावी. असे वागल्यावर माणसाला प्रपंचामध्ये यश येण्यास अवकाश लागत नाही. परमार्थात देव कोण आणि मी कोण याचा विवेकाने शोध घ्यायचा असतो. या बाबतीत नुसते पुस्तकी ज्ञान फारसे कामास येत नाही, म्हणून विश्वाची उभारणी आणि संहारणी गुरुमुखाने श्रवण करावी, समजून घ्यावी. जड, चंचळ आणि निश्चळ अशा 3 श्रेणी मिळून सद्वस्तू अनुभवास येते. चंचळाबरोबर काळ जन्मास येतो. आपले मन चंचळाचे प्रतीक आहे. जोपर्यंत आपण मनाच्या अधीन असतो तोपर्यंत आपल्यावर काळ सत्ता गाजवतो. देव निर्गुण व निश्चळ परमात्मा आहे, त्याच्यापाशी काळ विराम पावतो. आपण स्वतः आत्मस्वरूप आहोत यात शंका नाही, म्हणून मी आणि देव एकच आहोत असा प्रत्यक्ष अनुभव येणे याचे नाव परमार्थ होय. हा अनुभव येण्यास विवेक आणि वैराग्य यांची जोड घालून जीवन जगावे लागते. एका वाचून एक लंगडे पडते. विवेकाने अंतरंगांमधील वासना क्षीण होत जाते, तर वैराग्याने प्रपंचाकडील मनाची धाव लटकी पडते. अशा रीतीने आत व बाहेर दोन्ही अंगांनी जो मोकळा होतो तो लवकर तरतो. जरुरी पुरता इंद्रिय भोग घेणे हे प्रापंचिकाचे वैराग्य समजावे. सारांश, स्वतः आपण तरावे, गोड शब्दांनी लोकांना शिकवून त्यांना तारावे, त्यांच्यासाठी झिजून कीर्ती मागे उरवावी, याला कृतार्थ जीवन असे म्हणतात. समास पहिला. विमल लक्षण. श्रीराम. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका, विवेकी हो. मानवी जीवनात प्रपंच व परमार्थ एकमेकास पूरक असतात. प्रपंचात कामास येणारे गुणच परमार्थात उपयोगी पडतात. म्हणून सर्वसाधारण माणसाने प्रपंच नीटपणे सांभाळून परमार्थ करावा. माणसापाशी जो विवेक आहे त्याच्या बळावर जसा प्रपंच यशस्वी होतो तसा परमार्थ देखील हस्तगत होतो. विवेकाने दूरदृष्टी येते. माणसाने दूरदृष्टी वापरून पुढे येणाऱ्या प्रसंगासाठी आधीच तरतूद करून ठेवावी. विवेकशील माणसाने अवगुण सांडावे आणि गुणवंताचे गुण घ्यावे. असा माणूस बाहेरून दिसायला जरी चार चौघासारखा दिसला तरी त्याच्या अंतर्यामी विवेक अतिजागा असतो. सांगण्याचा मुद्दा असा की माणसाने प्रपंच सावधपणाने करावा व त्याच्या मागोमाग परमार्थाची पण रोखडी प्रचिती घ्यावी. प्रपंच टाकून परमार्थ करणे आणि परमार्थ टाकून प्रपंच करणे दोन्ही दोषमय आहेत, म्हणून प्रपंच व परमार्थ समांतर चालविण्यामध्ये जीवनाची रम्यता आढळते. आधी प्रपंच व्यवस्थित करावा, नंतर विवेकाला परमार्थाकडे वळवावे. विवेकी माणसांनो, असे करण्याचा आळस करू नका, चुकू नका. प्रपंच सोडून जर परमार्थ कराल तर तुम्ही दुःखी कष्टी व्हाल. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही बरोबर चालवाल तर तुम्हाला खरे विवेकी म्हणता येईल.
प्रपंच टाकून जर परमार्थ केला तर पोटाला खायला धड अन्न मिळणार नाही. मग असल्या कमनशिबी माणसाला परमार्थ साधणार नाही. बरे, परमार्थ टाकून नुसता प्रपंचच केला तर जीवाला यमयातना भोगाव्या लागतात. यमयातना भोगताना अखेर जीवाचे फार हाल होतात. समजा एखादा नोकर मालकाच्या कामावर न जाता मजेत घरीच बसला तर त्याचा मालक त्यास मार देतो व लोक तो तमाशा बघतात. तसे झाले म्हणजे लोकात आपली आबरू जाते. दुर्जन आपल्याला हसतात. त्यामुळे आपल्या जीवाला अतिशय क्लेश होतात. परमार्थ सोडून नुसता प्रपंच करणाऱ्याची अखेर अशीच अवस्था होते. म्हणून भगवंताची भक्ती करावी आणि याच आयुष्यात परमार्थाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. संसारामध्ये राहून जो मुक्त दशा अनुभवतो तो खरा योगी समजावा. आपल्याला योग्य काय आणि अयोग्य काय याचा सारासार विचार त्याच्या अंतरंगी अखंड जागा असतो. जो माणूस सावधानपणे प्रपंच करतो तोच परमार्थ व तितक्या सावधानपणे करणे शक्य असते. प्रपंचात जो धडपणे वागत नाही त्याचा परमार्थ देखील लटकाच असतो. म्हणून माणसाने प्रपंच व परमार्थ दोन्ही मोठ्या सावधानपणे मोठ्या दक्षतेने चालवावे. असे केले नाही तर अनेक प्रकारची दुःखे भोगावी लागतात. सामान्य कृमी कीटक सुद्धा विचारपूर्वक पाऊल उचलतात. मग माणसाने तर फारच विवेकाने वागले पाहिजे. आपल्या भोवतालच्या परिस्थितीचा विचार करून पुढे काय घडून येईल याचा अंदाज करावा. त्याप्रमाणे आपल्या वागण्याचे धोरण ठेवावे. अशा माणसाचे समाधान टिकते. झाडाच्या पानावरील किडा आधी पुढचा आधार बघतो. आधार आहे असे पाहूनच तो आपला पाय उचलतो व पुढे सरकतो. याचा अर्थ असा की सारे जीव प्राणी विचारपूर्वक कर्म करतात आणि सर्व प्राण्यांमध्ये श्रेष्ठ असणारा माणूस मात्र अविवेकाने भलतेच वागतो. याला काय म्हणावे? म्हणून माणसांच्या अंगी विवेकाने विकसित झालेली दूरदृष्टी असावी. भोवतालच्या परिस्थितीवर माणसाने सतत विचार करावा आणि विवेकशक्तीच्या जोरावर पुढे काय घडण्याचा संभव आहे याचा बरोबर तर्क करावा. परिस्थिती लक्षात घेऊन जो सावधपणे जगतो तो सुखी होतो. जो बेसावधपणे जगतो तो दुःखी होतो, कष्ट भोगतो. लोकांच्या नित्य प्रापंचिक जीवनामध्ये या गोष्टीचा सतत अनुभव येतो. म्हणून सर्व बाजूंनी सावधपणा राखून जो जीवन घालवतो त्याच्या अंगी खरोखर थोरपणा असतो. असा मनुष्य स्वतःचे व लोकांचे समाधान टिकवून धरतो. परिस्थिती नीट समजून घेण्याची जर टाळाटाळ केली तर कोणते संकट केव्हा कोसळेल याचा नेम नसतो. संकट एकदा कोसळल्यावर मग सावरासावर करायला वेळ उरत नाही. यासाठी दूरदृष्टी असणारे जे लोक असतात ते कसा विचार करतात ते पाहावे. त्यांच्यापासून आपण शहाणपणा शिकावे. एकाने दुसऱ्यापासून शिकावे ही जगाची रीतच आहे. अवगुण सोडावे, गुण तेवढे घ्यावे. कोणाचे मन मोडू नये. बाहेरून साधे दिसावे पण आतमध्ये विवेक जागवावा. समाजामधील असे शहाणे लोक शोधून काढावे. गुणवान माणसांमधील गुण आपण अंगीकारावे. लोकांमध्ये आढळणारे अवगुण आपण सोडून द्यावे. आपल्याशी संबंध येणाऱ्या माणसाची बरोबर परीक्षा केल्या वाचून राहू नये. पण तसे करताना कोणाचे मन दुखवू नये. सर्व माणसांची लायकी ओळखून असावे. असा माणूस बाहेरून बघितला तर चार चौघांप्रमाणे साधा दिसतो खरा, पण त्याच्या अंतर्यामी उत्तम विवेक जागा असतो. त्यामुळे काम करणारा कोण व काम न करणारा कोण हे तो बरोबर ओळखतो. प्रत्येकाची लायकी ओळखून तो सर्वांना जवळ करतो. हाच त्याचा अलौकिक गुण होय. ज्या माणसाला जेवढे महत्त्व किंवा मोठेपण द्यायचे तेवढे त्यास बरोबर देण्याचे चातुर्य त्याच पाशी असते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विमल लक्षण नाम समास पहिला समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.